जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व शिखांचे लढवय्ये गुरु गोविंद सिंह यांना वंदन करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज पंजाब सिंह महाराजा रणजित सिंह यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे. महाराज रणजित सिंहाचा जन्म 2 नोव्हेंबर 1780 साली झाला व त्यांचा मृत्यू अखेरचा श्वास त्यांनी घेतला 27 जून 1839 रोजी. आणि या मधल्या 59-60 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जो पराक्रम केला, आपला राज्यकारभार उत्तम प्रकारे चालवला. पंजाबमधलं हे छोटंसं राज्य पण त्याचा धाक सर्वांना होता. अशा प्रकारच्या महाराजा रणजित सिंहाच्या जीवनाविषयी आपण पाहणार आहोत. शीख धर्माची स्थापना गुरु नानकांनी केली. अर्थात नानक गुरुनी एक धर्मपंथ म्हणून त्याची स्थापना केली की शांततेनं धर्माचरण करता यावं, धर्मामध्ये कुठल्याही वाईट गोष्टी नसाव्यात. म्हणून हिंदू धर्मातून बाहेर पडलेला एक पंथ म्हणून आपण शीख धर्माकडे पाहतो आणि त्याचा पुढे शीख धर्म असाच आपण उल्लेख करू लागलो. तेव्हा गुरु नानकांनी स्थापन केलेला हा पंथ मोगलाईच्या काळामध्ये, विशेषतः शहाजहान नंतर औरंगजेबाच्या काळामध्ये या पंथाची स्थापना झाली आणि हा पंथ वाढीस लागला. परंतु यवन आक्रमणकारी आणि विशेषतः मोगल, औरंगजेब आणि त्यांचे सर्व सरदार सेनापती हे शीख गुरूंना त्रास देऊ लागले आणि याच्यातूनच गुरु गोविंद सिंग यांना एक कल्पना सुचली की हे लोक असे ऐकायचे नाहीत. मराठ्यांनी जसं स्वतःचं राज्य स्थापन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी प्रेरणा दिली, त्याचप्रमाणे आपण हे आपलं राज्य स्थापन करावं. परंतु त्यांच्या काळामध्ये ते स्थापलं गेलं नाही. तरीसुद्धा त्यांनी शीख धर्माची एक कडवी संघटना उभी केली, त्याला खालसा असं म्हणतात. आणि गुरु गोविंद सिंह हे शिखांचे त्यावेळचे शेवटचे गुरु. त्यांच्यानंतर गुरु ग्रंथ साहेब यांनाच गुरु मानलं जातं. परंतु गुरु गोविंद सिंगाने एक लढाऊ संघटना जी स्थापन केली तिला खालसा असं नाव पडलं. आणि मोगलांशी लढताना गुरुजीचं संपूर्ण कुटुंब संपलं. गुरुजींची 2 मोठी मुलं 18-20 वर्षाची लढता लढता मारली गेली आणि 2 मुलांना मोगल सुभेदारानं भिंतीत चिणून मारलं. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा विनाश झाला. गुरु गोविंद सिंह नांदेडमध्ये महाराष्ट्रात आले आणि तिथं पठाणाकडून त्यांचा खून झाला. अशा प्रकारचं जीवन कार्य ज्या माणसाचं होतं त्याच्यापासून प्रेरणा घेऊन महाराजा रणजित सिंहांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचं ठरवलं. अर्थात त्यांचे पिताजी महासिंग हे सुरुवातीला महाराज होते, परंतु शिखांची अशी 12 छोटी छोटी राज्य होती. आता या 12 राज्यांचा मेळ नव्हता. प्रत्येक राज्य छोटं असून सुद्धा स्वतंत्र राज्य कारभार करत होतं. रणजित सिंह जेव्हा 12 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांचे पिताजी महासिंह यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यकारभार करायचा कुणी, तर त्यावेळेला त्यांची माता आणि त्यांचे दिवाणजी हे त्यांना मदत करू लागले. अर्थात रणजित सिंहाकडे पाहिलं तर ते अतिशय कुरूप, दिसायला कुरूप होते. तर प्रकृतीने लहान होते, तोंडावरती देवीचे वन होते आणि एक डोळा त्या देवीच्या रोगाने गेलेला होता. परंतु ते खूप बहादूर होते आणि त्यांच्या वडिलांना त्यांचा खूप अभिमान असायचा. ते म्हणायचे, माझा मुलगा जरी दिसायला चांगला नसला तरी तो वीर पुरुष आहे, बहादूर आहे, पण तो शिखांच्या राज्याचं रक्षण करेल. त्यांच्या वडिलांनीच त्यांना युद्धाचं सर्व शिक्षण दिलं. बंदूक चालवणे, तलवार चालवणे, तिरंदाजी करणे, अशा प्रकारचं सगळं शिक्षण त्यांनी दिलं. आणि मग त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला त्यांचे दिवाण लखपतराय आणि माता आईनी हे राज्य चालवण्यासाठी सहकार्य केलं. ते गादीवर आले त्यावेळेला 12 वर्षाचे होते. पुढे 17 वर्षापर्यंत त्यांच्या वयाच्या त्यांचा राज्यकारभार हा दिवाणांच्या साह्याने चाललेला होता. पण 17व्या वर्षी त्यांनी स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला
आणि अशा प्रकारे आता खऱ्या अर्थानं महाराज रणजित सिंह हे शिखांचे महाराज म्हणून उदयास आले. पुढे अफगाणचा शासक शहाजमा याने आक्रमण केले लाहोरवरती आणि लाहोर जिंकलं. परंतु या युद्धामध्ये जरी ते पराभूत झाले महाराजा रणजित सिंह, तरी त्या बादशहाने अफगाणिस्तानच्या ठरवलं की हा आज ना उद्या हे राज्य आणि हे परत जिंकून घेईल. तेव्हा त्याच्यापेक्षा आपण ते परत द्यावं लाहोर त्यांना. आणि मग रणजित सिंहाने काय करावं? रणजित सिंहाने त्याच्या 12 तोफा ज्या झेलम नदीमध्ये बुडाल्या होत्या त्या काढून त्याला परत केल्या आणि ते खुश होऊन त्यांनी लाहोर त्याच्या ताब्यात परत दिलं. तेव्हा पुढे रणजित सिंह महाराजांनी ही सर्व 12 राज्ये एकत्र केली आणि त्याचं एक शक्तिशाली राज्य असं त्यांनी स्थापन केलं आणि त्याची राजधानी झाली लाहोर. आणि अशा प्रकारे एक बलवान राज्य म्हणून ते उदयास आलं. त्यावेळेला मराठ्यांचं राज्य भारतभर होतं, परंतु सुद्धा शिखांचं वेगळं राज्य होतं. मराठेही शिखांच्या नादी लागले नाहीत आणि शिखांनी मराठ्यांना आपल्या राज्यात प्रवेश करू दिला नाही. तेव्हा अशा प्रकारचं बळकट राज्य या महाराज रणजित सिंहाने स्थापन केलं. इंग्रज, काबुली म्हणजे अफगाणिस्तान लोक हे जे आक्रमण करायचे भारतावर, आणि मराठे हे सुद्धा त्यांना वचकून असत. पुढे इंग्रजांनी जवळजवळ भारतभर आपलं राज्य आणि आपले पाय पसरायला सुरुवात केले. परंतु त्यावेळचा गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोने महाराजा रणजित सिंहाची ताकद पाहून त्यांच्याशी संधी केली आणि तह केला. आणि या प्रकारे त्यांनी महाराजा रणजित सिंहाला तोपर्यंत थांबून ठेवलं की महाराज रणजित सिंहाबरोबर आपलं टिकणार नाही. तेव्हा महाराज रणजित सिंहाने आपल्या राज्याचा विस्तार केला. अटक, कांगडा, मुलतान, पेशावर व काश्मीर पर्यंत त्यांचं राज्य पसरलेलं होतं. एवढा भूभागावरती त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं, एवढा प्रदेश ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे एक प्रजेच्या हिताचं राज्य त्यांनी चालवलं. एक आदर्श राजा जसे छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यानंतर ते आमचे आज राजर्षी शाहू महाराजांचा जयंती दिवस आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी उत्तम प्रकारे लोकांचं संरक्षण केलं आणि चांगल्या प्रकारे राज्य चालवलं. त्याप्रमाणे महाराज रणजित सिंह यांनी आपलं राज्य चालवलं. त्यांनी आपली सेनेची रचना युरोपियन अधिकारी आपल्याकडे नोकरीला ठेवून केले. फ्रान्स जनरल वेंटुरा व इंग्रज जनरल एलॉर्डच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उत्तम कवायती फौज तयार केली. बघा, मराठ्यांच्या काळामध्ये महादजी शिंद्यांनी अशाच प्रकारच्या फ्रान्सच्या जनरलला आपल्याकडे नोकरीला ठेवून आपली एक कवायती फौज तयार केली होती. त्यामुळे महादजी शिंद्याची फौज ही मराठ्याची सर्वोत्तम फौज होती आणि त्यामुळे कुठलाही शत्रू मराठ्यावर आक्रमण करताना 10 वेळा विचार करत असे. अशाच प्रकारची रचना सेनेची महाराजा रणजित सिंहाने केली. त्यावेळेला त्यांच्या फौजेमध्ये 50,000 घोडेस्वार, 50,000 पायदळ आणि 300 उत्तम अशा तोफा होत्या. या महाराज रणजित सिंहाने अफगाणिस्तानच्या बादशहाला तर हरवलं, पण इंग्रजांना सुद्धा हरवलं. आणि त्यामुळे इंग्रजांनी तह करून काही काळपर्यंत, जोपर्यंत महाराजा रणजित सिंह होते तोपर्यंत इंग्रजांनी पंजाबकडे लक्ष दिलं नाही. अर्थात महाराज रणजित सिंह एक उत्तम राज्यकर्ता होते. त्यांच्या दरबारामध्ये गौड ब्राह्मण खुशाल सिंह याला सर्वोत्तम मान होता. याचं कारण असं आहे की महाराज रणजित सिंह, जसं पूर्वी आपण ऐकलेलं आहे की महाराज विक्रमादित्य परमार हे रात्री वेश पालटून फिरायचे आणि आपलं राज्य कसं चाललंय ते पाहायचे. त्याप्रमाणे गुप्त वेशामध्ये महाराज रणजित सिंह असे रात्रीचे फिरत असताना त्यांच्या सेनेमध्ये नोकरीला असलेला आणि पहाऱ्यावर असलेला गौड ब्राह्मण खुशाल सिंह यांनी त्यांना ओळखलं नाही आणि कोणीतरी फिरस्ता दिसतोय किंवा चोर दिसतोय
म्हणून त्यांना कैद करून रात्रभर कैदेत ठेवलं. अर्थात सकाळी जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण एका कैद्याला पकडले, महाराजांच्या पुढे हजर करावं, तर ते साक्षात महाराज रणजितसिंह होते. ते पाहिल्यानंतर तो घाबरला आणि त्याने महाराजांची क्षमा मागितली. महाराज म्हणला, माझ्याकडून चूक झाली, मला काय पाहिजे ती शिक्षा करा. परंतु महाराज रणजितसिंह गुणाची कदर करणारे होते. त्यांनी त्या गौड ब्राह्मण खुशाल सिंहाला आपल्या दरबारामध्ये सर्वोत्तम असं मानाचं स्थान देऊन त्याला आपला सल्लागार नेमला. राजदूत त्यांचा ते सर्व धर्माच्या लोकांना समान मानायचे. त्यांच्या दरबारामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, शीख होते. त्यांचा राजदूत जो होता तो फकीर अजिजुद्दीन असा प्रकारचा एक मुस्लिम ग्रस्त होता आणि त्याच्याद्वारे ते आपल्या विरोधी पक्षाचे संधान साधत असत. अर्थात एकदा महाराज रणजितसिंह आपल्या घोड्यावर स्वार होऊन एका शेतातून चाललेले असताना एका शेतकऱ्याने त्याला अडवलं. त्यांनी काय ओळखलं नाही की महाराज रणजितसिंह आहेत आणि तो म्हणाला की काय रे, तुला कळत नाही का, हे महाराज रणजितसिंहाचं राज्य आहे. इथं शेतकऱ्याला सर्वोत्तम मान दिला जातो, त्यांचं रक्षण केलं जातं आणि तो कुशाल घोडा आमच्या शेतातून घालून चाललेला आहे. महाराज रणजितसिंह काही बोलले नाही. त्यांनी फक्त एवढंच ऐकलं की हे रणजितसिंह महाराजांचं राज्य आहे. ते माघारी फिरले. त्यांनी त्याला ओळखही दिले नाही आणि अशा प्रकारचा एक प्रजाहितदक्ष राजा होता. तेव्हा त्यांच्याबद्दल अशी गोष्ट सांगितली जाते की फौजेसह ते असेच एका ठिकाणी चाललेले असताना बरोबर सरदार होते, काही फौज होती आणि जात असताना एका बोरीच्या झाडाजवळून चाललेले होते आणि चाललेले असताना एक वृद्धा बोरं पाडत होती. अर्थात बोरं पाडण्याचं काम तिचं चालू होतं. तिच्याबरोबर तिचा एक 8-10 वर्षाचा नातू होता आणि त्यातला एक दगड सरळ येऊन महाराज रणजितसिंहाच्या डोक्याला लागला, माथ्यावर लागला आणि त्यांना थोडी जखम झाली. आपल्या महाराजाला कुणीतरी दगड मारला असं पाहून त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे गार्ड किंवा संरक्षक ते इकडं तिकडं पाहू लागले. तर त्यांना दिसलं की एक म्हातारी दगड फेकून मारत आहे. त्याने त्याला पकडलं आणि महाराज रणजितसिंहाच्या समोर आणून उभं केलं. उभं केल्यानंतर म्हातारी थरथरा कापत होती. नातू रडायला लागला. आता आपल्या आजीला काय शिक्षा होते सांगता येत नाही. परंतु महाराजांनी तिला विचारलं की मा, तू मला दगड का मारला? तेव्हा म्हातारी म्हणाली की अरे बाबा, मी तुला कशाला दगड मारू? तू कुणीतरी मोठा अंमलदार दिसतो. मला माहीत नाही तू कोण आहे, पण मी तुला दगड नाही मारला. मी बोरं पाडत होते. तू का बोरं पाडत होती? काय सांगू तुला माझी कर्म कहाणी. इथं मोगलाने आमचं सगळं शेत उद्ध्वस्त केलं, माझं घर पाडून टाकलं आणि माझ्या घरातली सगळी माणसं हे मारली गेली. आम्ही फक्त माझा नातून मीच तेवढे आम्ही शिल्लक आहोत. महाराजांना तिची दया आली आणि प्रजाहित दक्ष राजा कसा असतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून महाराजांनी काय केलं की त्या वृद्धेला परत घर बांधून देण्याचा हुकूम सोडला आपल्या दिवाणाला आणि त्याप्रमाणे तिचं घर बांधून दिलं आणि तिच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. ते म्हणाले, दगड मारल्यानंतर जर बोरीचं झाड माझा म्हातारीला खायला घालतं तर माझं आणि आपलं कर्तव्य आहे की ज्यांची खाण्याची परिस्थिती नाही, ज्यांची प्रापंचिक परिस्थिती नाही, त्यांना त्यांचा सांभाळ आपण केला पाहिजे. आणि अशा प्रकारे बोरीचं झाड जर बोरं देतं तर मी तिला शिक्षा का करू? अशा प्रकारे महाराजांनी विचार केला आणि त्या म्हातारीचं पुनर्वसन केलं. पुढे आणखी एक गोष्ट अशी त्यांच्याबाबत सांगितली जाते की महाराज नेहमी वेश पालटून फिरायचे आणि असेच महाराजा रणजितसिंह फिरत फिरत एका धर्मशाळेत गेले. रात्रीच्या वेळेला वेश पालटलेला होता, त्यांना कुणी ओळखत नव्हतं. अशा वेशामध्ये गेले आणि तिथं एक माणूस झोपलेला होता. तिथं जाऊन ते बसले आणि त्याला विचारलं की बाबा रे, तू कोण आहेस? तो म्हटला, मी लांबून आलो, मुक्कामाला थांबलो. खरं सांग म्हणले,
तो इथं येऊन का थांबला? खरं सांगू का म्हटला मित्रा, मला आज चोरी करायची, मी चोरच आहे, माझं पोट भरण्याचं कोणतं साधन नाही, तेव्हा मला आज चोरी करायची. मग म्हटले कुठं चोरी करायची? म्हटलं आज महाराजांच्या महालावरच छापा घालायचा, तिथं चोरी करायची. पण विचार करतोय की तिथं बरेचसे संरक्षक आहेत, मला जायला कुठून वाट मिळेल? महाराज म्हटले मी दाखवतो तुला. आणि त्या वाटेने त्यांनी चोराला वर पाठवलं महालामध्ये आणि सांगितलं, हे बघ, तिथं वर गेल्यानंतर त्या तिजोरीमध्ये 3 हिरे आहेत आणि ते हिरे तू चोरून आण, त्यातला एक मला दे आणि एक तू घे. अशा प्रकारे सांगितल्यानंतर चोर बरोबर वर गेला आणि 3 हिऱ्यापैकी त्यांनी 2च हिरे चोरले आणि खाली आला आणि महाराजांना एक हिरा त्यांनी दिला आणि एक हिरा आपल्याला ठेवला. महाराज म्हणले तिसरा हिरा कुठे? आता म्हणले त्याला काही माहीत नव्हतं हे महाराज आहेत. तो म्हणला, अरे मित्रा, 3 हिऱ्या आणून आपली वाटणी कशी होईल, म्हणून मी एकच हिरा मला आणि एक तुला असे 2च हिरे आणले. महाराज ठीक आहे म्हटले सकाळ झाली की आपण आपापल्या ठिकाणी जाऊ. तोपर्यंत महाराजांनी आपल्या शिपायांना बाहेर येऊन सांगितलं की याला कैद करा आणि त्याला कैद करून दरबारामध्ये हजर केलं गेलं. तेव्हा त्याला कळलं की हे महाराज रणजित सिंह आहे आणि आपण चोरी केली त्यांच्या महालामध्ये आणि ते वाट दाखवायचं काम कुणी केलं कोणास ठाऊक, त्यांनी काही ओळखलं नाही. तिथं गेल्यानंतर जेव्हा महाराज सिंहासनावर बसले त्यांनी पाहिलं तर त्याला तो रात्रीचाच माणूस दिसला. आता त्याने ओळखलं की हा चोर आपला मित्र नसून हे महाराजा रणजित सिंह आहे. महाराजा रणजित सिंहाने त्यांच्या कोषाध्यक्षाला बोलवलं, ज्याच्या ताब्यात तिजोरी होती त्याला बोलवलं आणि त्याला विचारलं की का हो, आपल्या महालामध्ये चोरी झाली काय? म्हटलं हो महाराज, रात्री आपल्या महालामध्ये चोरी झाली आणि आपले 3ही मूल्यवान हिरे चोरीला गेले. महाराज म्हटले 3ही गेले? हो महाराज, 3ही गेले. कारण एक हिरा त्या कोषाध्यक्षाने लपून ठेवला होता. त्याला वाटलं महाराजांना समजणार नाही आणि 3ही हिऱ्यांची चोरी झाली. महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं आणि चोराच्या हातातला आणि आपल्या हातातला असे 2ही हिरे दाखवले आणि म्हटले तिसरा हिरा कुठे सांग. हिरे 2च चोरले गेले, तिसरा चोरला नाही. तो गडबडून गेला. त्यांनी क्षमा मागितली. तेव्हा क्षमा मागितल्यानंतर महाराजांनी त्याला सोडलं नाही, पण महाराज तितकेच कठोर होते. चोराला किंवा गुन्हेगाराला ते कडक शिक्षा द्यायचे आणि अशा प्रकारे त्यांनी चोराला कोषाध्यक्ष नेमलं आणि कोषाध्यक्षाला तुरुंगामध्ये पाठवलं. असे होते महाराज रणजित सिंहाचा दबदबा इतका होता की इंग्रज ते असेपर्यंत त्यांना दबून होते, घाबरत होते. त्यांच्या राज्याकडे त्याने डोळे वाकडे करून कधीच बघितलं नाही आणि ताकदही नव्हती. एकदा एका सैनिकाला विचारलं, एका अधिकाऱ्यानं, बाहेरच्या अधिकाऱ्याने, इंग्रज अधिकाऱ्यानं, की काय रे तुझे महाराज दिसायला कसे आहेत? आम्ही ऐकले की तुमचे महाराज कुरूप आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण आहेत आणि एक डोळा नाही. तो म्हटला की बाबा रे, आम्ही आमच्या महाराजाच्या फक्त पायाकडे बघतो, त्यांच्या डोळ्याकडे बघायची आमची ताकद नाही. एवढे आमचे महाराज कडक आणि शिस्तबद्ध आहेत. तेव्हा अशा प्रकारचा आहे एक शिखांचा राजा, ज्याने सर्व शिखांची संघटना एकत्र केली. त्यांचा जन्म, महाराजा रणजित सिंह यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1780 साली झाला आणि पुढे त्यांना उतार वयामध्ये लकवा नावाचा रोग झाला. अंग लुळं पडलं, तरी सुद्धा ते पालखीमध्ये बसून आपल्या सेनेची पाहणी करायचे आणि अशा प्रकारे शेवटी 27 जून 1839 या दिवशी महाराजांचा अंत झाला. इहलोकातून महाराजांनी आपलं कार्य संपवलं. परंतु एक शिखांचं मजबूत राज्य या पृथ्वीवरती, या देशामध्ये, या भरतखंडामध्ये आणि पंजाबमध्ये त्यांनी उभं केलं.
ते शीख आज भारताचं रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. आर्मीमध्ये जर पाहिलं भारतीय सेना दलामध्ये तर खूप मोठमोठ्या पदावरती शीख धर्माचे किंवा शीख पंथाचे लोक आहेत. गुरु गोविंद सिंगांनी केलेली पायाभरणी आज भारताला भक्कम बनवण्यासाठी त्यांच्या खालच्या पंथाचा उपयोग होतो. तेव्हा अशा प्रकारच्या महाराज रणजित सिंहांना आणि सर्व शीख धर्मगुरूंना वंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.